कोण माझा मामे भाऊ, कोण माझा आते भाऊ, कोण माझा काका, कोण माझा मामा, कोण माझा आजोबा, यांना मी मारणार? श्रीकृष्णाने तेव्हा अर्जुनाला गीता सांगितली. काय म्हणाले श्रीकृष्णाने? श्रीकृष्ण म्हणाले की तू इथे कशाला आहेस? हे तुझे काका मामा, तुझ्या पूर्वजांची ही जमीन आहे. तू या जमिनीचा भाग आहेस. तू या जमिनीचा हिस्सा मागितलास, जे कायद्याला धरून होतं. कारण या जमिनीवर त्यांचा जितका अधिकार तितकाच तुझा अधिकार होता. तू त्यांना हात जोडून सांगितलं, अर्ध राज्य नको, 100 गावं नको, 10 गावं नको, किमान 1 गाव तरी द्या. आम्ही तेवढ्या एका गावाचं राज्य करून राजे म्हणून जगू. कारण राजघराण्यात आमचा जन्म झालेला आहे. आमचे आणि तुमचे आजोबा एक होते. पण या भावांनी सांगितलं, 1 इंच जमीन देणार नाही. हे कृष्णाने त्यांना आठवण करून दिली. ते म्हणाले, तुझ्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये तुझा अधिकार असताना 1 इंच जमीन न देणं हा तुझ्यावर केलेला अन्यायच नाही, तर अधर्म आहे. धर्म काय म्हणतो की ज्याचा जो अधिकार आहे त्याला मिळवून देणं हा आपला धर्म. आणि अधर्म काय म्हणतो की धर्माने ज्याला जे मिळालं पाहिजे त्याला ते वंचित ठेवणं हा अधर्म. तू धर्म पाळलास अर्जुना, त्यांनी पाळला नाही. जो धर्म पाळतो तोच खरा नातेवाईक. जो धर्म पाळत नाही तो आपला नाही. तू सत्याच्या बाजूने आहेस, ते असत्याच्या बाजूने आहे. ही लढाई काका मामा आजोबा गुरु आणि तुझ्यामध्ये नाही. ही लढाई सत्य विरुद्ध असत्याची आहे. अधिकार तुझे आहेत, डावललं त्यांनी आहे. ते किती नात्यातले असतील तर आज त्यांच्या बरोबर युद्ध केलं पाहिजे. मी तुझ्या पाठीशी आहे असं कृष्णाने त्यावेळेला सांगितलं. आणि मग अर्जुनाने आपला गांडीव धनुष्य घेतला आणि त्याची टंकार जगामध्ये लोकांनी ऐकली. आणि महाभारतात एक एक करून ज्यांनी अन्याय केला त्या सगळ्यांचा खात्मा झाला. आज अन्याय कोणावर आहे? जमीन कोणाची? 3700 लोकांनी. लुबाडली कोणी? 300 लोकांनी. धर्म कोण करते? 3400 लोक. अधर्म कोण करते? जमीन लुबाडणारे 300 लोक किंवा त्याच्यापैकी जे लोक आपल्या बरोबर नाहीत ते. युद्ध कोणाशी आहे? धर्म विरुद्ध अधर्म. जे त्या वेळेला महाभारतात झालं तेच आज वर्सोव्यात होत आहे. आपण कोणाच्या बाजूने राहणार? धर्माच्या बाजूने का अधर्माच्या बाजूने? बोला, धर्माच्या बाजूने राहणार की नाही? आणि मग धर्माच्या बाजूने जर राहिला तर कोण काका नाही, कोण मामा नाही, कोण भाचा नाही, कोण आजोबा नाही. मत मागायला आले तर हात जोडून सांगा, तुम्ही अधर्म करताय. हे धर्मयुद्ध आहे आणि धर्मयुद्धात
अधर्म करणाऱ्यांना आम्ही मत देणार नाहीत. बरोबर आहे? देणार का अशा लोकांना मत तुम्ही? ज्यांनी तुमची जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला त्यांना मत देणार का? अहो आवाज द्या. उत्तर नाही येत आहे माझ्यापर्यंत. नाही देणार ना? सगळे बरोबर है कि नहीं तो तुम आगे जाओ प्रभु साहब, हम कपड़ा संभालता है, असं नाही करणार ना? मला कोणीतरी सांगितलं